नमस्कार, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण गुजरातमध्ये न वाफवता जशी अळूवडी बनवली जाते तशीच सेम टू सेम अळूवडी बनवतोय। आणि ही अळूवडी बघा, अगदी वाटीभर तेल या अळूवडीमध्ये राहील अशी वाटी अळूवडी आपण बनवलेली आहे। यासाठी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं मिश्रण कसं भिजवायचं आहे, अळूवडीची पानं कशी सारवून घ्यायची आहेत आणि मस्त अशी झटपट अशी बनणारी ही अळूवडी आहे। त्यासाठी भरपूर सारे टिप्स सुद्धा सांगितलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे निंबा एवढ्या आकाराची चिंच आणि गूळ गरम पाण्यामध्ये भिजायला घालून घेतलेला आहे। आता बाकीची तयारी करूया। एक वाटण वाटून घेतोय, त्यामध्ये मी 3 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 2-3 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं मिक्सर मधून बारीक भरड वाटून घेतलं। 3 वाट्या बेसन पीठ घेतलं बाउलमध्ये। बेसन पीठ शक्यतो चाळून घ्यायचं आहे। आता हिरवं वाटून घेतलेलं वाटण, घरचं लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि आपण चिंच गुळाचं जे पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे पाणी वाटीभर आहे। 3 वाट्या बेसन असेल तर 3 वाट्या बेसनासाठी 1 वाटी बरोबर पाणी पुरतं। आणि हे बघा, इतपत आपल्याला हे घट्ट असं मिश्रण भिजवायचं आहे। हे मिश्रण अजिबातच पातळ नको आहे। आता गॅस केला ऑन आणि गॅसच्या वरती कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी आधी तेल तापायला ठेवते। आता तेल तापतच आहे तोपर्यंत आपण ही झटपट बनणारी अळूवडी बनवतोय। आता त्यासाठी हे मी जे जाडवाले दोर आहेत ते काढून घेतले, नाही तर अळूवडी सुटते। आता ही पानं छान अशी सारवून घेतेय मी। तर हे बघा, मिश्रण हे छान असं इतपतच घट्ट असलं पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा हे पान छान असं सारवून घेणार आहोत तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित सारवता येईल। आता ही अशी मी 3 पानं ठेवणार आहे आणि 3 पानं ठेवल्यानंतर हे बघा, आता मी व्यवस्थित असं हे बेसन सगळीकडून सारखं असं लावून घेतलेलं आहे। आता हे मी 3रं पान ठेवून घेतलेलं आहे आणि 3ही पानं व्यवस्थित सारून घेतलेली आहे। आता याच्या कडेचं पान मी व्यवस्थित दुमडून घेतलेलं आहे आणि हाताने आहे ना थोडं प्रेस करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आतमध्ये हवा ठेवायची नाही। आता दुमडून घेतलेल्या पानांना वरून सुद्धा बेसन लावून घ्यायचं आहे, ज्यामुळे अळूवडी तळताना या अळूवड्या सुटणार नाहीत। आता व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे, याचा रोल करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने रोल करायचा आहे की यामध्ये कुठेही हवा राहणार नाही किंवा सैल राहणार नाही। एकदम टाईट असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला, हा घट्ट असा। हे बघा, अशा पद्धतीने आता हा रोल करून घेतल्यानंतर सुद्धा यामध्ये कुठे कुठे हवा राहते, म्हणून हे बघा अशा पद्धतीने हे असं हातांनी सरकवून घ्यायचं आहे। आता हे लगेच आपण अळूवडी तळून घेणार आहोत, म्हणून मी या कट करून घेते। तर या मी इतपत अशा जाड ठेवलेल्या आहेत, तुम्ही यापेक्षा पातळ सुद्धा ठेवू शकता। आणि यातील एक कट केलेली मी ही अळूवडी काढून घेते। हे बघा, आणि ही वाटी अळूवडी मी बनवते, म्हणून हे बघा अशा पद्धतीने आहे ना दोन्ही खालच्या दोन्ही बोटांनी हे असं मिश्रण थोडं थोडं हळूहळू वरती सरकवायचं आहे आणि वरच्या ज्या लेयर्स आहेत त्या थोड्या खाली सरकवून घ्यायच्या आहेत, म्हणजे अलगद अशी ही वाटी तयार होते। हे बघा, अगदी इझी आहे, अगदी लहान मुलं सुद्धा करू शकतात ही पद्धत। हे बघा, अगदी साधं आणि सोपं आहे। आणि ह्या अशा वाटी अळूवड्या आहेत ना, त्या तळून झाल्यानंतर खायला सुद्धा तितकीच खूप मजा येते। आता मीडियम फ्लेम वरती मी या अळूवड्या तळून घेतलेल्या आहेत। थोड्या कुरकुरीत क्रंची अशा या अळूवड्या बनलेल्या आहेत। आता मी या प्लेट मध्ये काढून घेते का, किती मस्त बनल्यात ते बघा। आणि या झटपट बनणाऱ्या अळूवड्या फक्त 10 मिनिटांमध्येच बनवून होतात आणि अगदी वाफवलेल्या ज्या पद्धतीने अळूवड्या असतात तशाच अगदी सेम टू सेम लागतात। मस्त कुरकुरीत असतात, क्रिस्पी असतात, टेस्टी सुद्धा असतात। आता थोडेसे तीळ मी यावरती भुरभुरवून घेते। तुम्ही याऐवजी ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता आणि या अळूवड्या ओल्या खोबऱ्याच्या म्हणजे नारळाच्या चटणी सोबत आणि शेजवानच्या चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता। आता ही अळूवडी एक तुम्हाला मी दाखवते इथे। हे बघा, मस्त अशी वाटी आलेली आहे। अगदी यामध्ये मेयोनीज सुद्धा छान राहू शकतं आणि तेल सुद्धा राहू शकतं, अशी मस्त अशी वाटी आलेली आहे या अळूवडीची। आणि ह्या बघा, मस्त अशा कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत आणि हे लेयर्स सुद्धा छान अगदी सुटतायत आणि शेकलेली सुद्धा छान आहे ही अळूवडी। हे बघा, मस्त असे जसे वाफवलेल्या अळूवडीचे लेयर्स सुटतात तसेच लेयर्स सुटलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। बाय बाय।